हे करणार बाहेर काढा यांना. काय काढा मी बाहेर डायरेक्ट काढा. तुमची कंप्लेंट करू शकतो. जावा कंप्लेंट करा. बोला काय करणार. जावा कंप्लेंट मी तुम्हाला नमस्कार सर्वांना. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो मी बनवणार नव्हतो, पण काही डॉक्टरमुळे हा मी बनवतोय. कारण काल रात्री माझ्या पोटात एवढं दुखत होतं पाठीमागे आणि पुढे, तर 12 वाजले असतील त्यापासून स्टार्ट झालं दुखायला. मी असते मी जरा म्हणलो एवढ्या रात्री आपण जायचं कुठे, तर एवढे एकदम म्हणजे गोळी खात म्हणजे तर थांबलो होतो की बाबा थांबते का बघूया म्हणून. तरी काय अजिब थांबलं नाही पोटातलं. मग मी प्रियाला बोललो की 4 वाजता चल आपण जाऊया डॉक्टरकडे. मग मी गेलो नगरपालिकेच्या डॉक्टरमध्ये. नगरपालिकेच्या डॉक्टरकडे तरी नव्हती, तिथे सिस्टर बसली होती आणि वॉचमॅन आतच होते. तर मी गेल्यानंतर तिला काय बोललो, इमर्जन्सी वॉर्डामध्ये डॉक्टर आहेत की नाही. तर म्हणले काय होतंय तुम्हाला. तर म्हणलं मला पेन होतंय. मग ती काय म्हणली मला की इंजेक्शन मी देतो, पण आता इंजेक्शन म्हणजे डॉक्टर न चेक करता आम्हाला हे इंजेक्शन कसे काय देऊ शकतात. ते झालं. त्यानंतर मी म्हणलो डॉक्टरांना बोलवून घ्या. परत तिने डॉक्टरांना फोन केला की सर तुम्हाला हे बोलवतात. तर डॉक्टरने काय सांगितलं तिला की तू इंजेक्शन दे, 1 तासानंतर मी येतो. म्हणजे असे हे डॉक्टर झोपायसाठी आलेत का. तर पूर्णपणे म्हणजे हे आमची मॅडम पण चिडली होती त्यांच्यावरती. ऍक्च्युली आम्ही तिकडे गेलो ना तेव्हा आजूबाजूला पेशंट पण होते, सगळे झोपले होते. आम्ही तिथे गेल्याबरोबर सिस्टरला रिक्वेस्ट केली की जास्त पेन होतंय तर तुम्ही डॉक्टरांना प्लीज बोलवा. तिने डॉक्टरला फोन लावला. डॉक्टरनी सांगितलं पेशंटला इंजेक्शन देऊन 1 तासभर थांबवा, त्याच्यानंतर मी येतो म्हणून. त्याच्यानंतर हे जास्त भडकले. मग सिस्टरने पुन्हा फोन केला आणि डॉक्टर मग तिकडे आले. आल्याबरोबर आम्हाला विचारायला लागले यांना काय होतंय तुम्हाला. तर यांनी सांगितलं की मला पोटात आणि पाठीमध्ये जरा जास्त त्रास व्हायला लागलाय, तर मला तुम्ही इंजेक्शन द्या. तर तिथे आल्याबरोबर बोलले की नाही मी काही इंजेक्शन देऊ शकणार नाही, तुम्ही आधी सोनोग्राफी करा, त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू इंजेक्शन द्यायचं की नाही द्यायचं. आणि तेवढ्यात लगेच त्यांनी तिथे आम्हाला चिठ्ठी पण दिली, टॅबलेट पण लिहून दिलं आणि घरी जायचा सल्ला दिला. त्याच्यामुळे आम्ही जरा जास्तच भडकलं की असं का पलटी मारायला लागले ते. आता ऍक्च्युली काय झालं की त्यांना त्या सिस्टरला सांगितलं होतं इंजेक्शन दे म्हणून. आता इंजेक्शन कुठल्या बेसवर इंजेक्शन देणार तुम्ही. एकदम म्हणजे चेकिंग तरी केलं पाहिजे ना, तपासलं पाहिजे. आधी तपासलं पाहिजे डॉक्टरने म्हणजे ठरवायला डॉक्टर पाहिजे. झोपा काढायचं का. म्हणजे ती डॉक्टर नर्स इंजेक्शन करणार, पण कुठलं देणार काय देणार ते आपल्याला माहिती. आणि त्या डॉक्टरने मला साधा हात म्हणजे चेक सुद्धा केलं नाही आणि डायरेक्ट म्हणजे लिहून देतो हे करतो. आणि सोनोग्राफी करा म्हणतो. रात्रीची यांच्या बापानं असते का सोनोग्राफी चालू. हा, तर आता आम्हाला सामान्य लोकांतर बाकीचे किती म्हणजे हे करत असतील की त्यांच्यावर काय. आणि नाईटवाले डॉक्टर म्हणजे झोपायसाठी येतात तिकडे. आणि मी डॉक्टरला बोलले पण की तुम्ही आधी हिला सिस्टरला फोन केला तर तुम्ही काय सांगितलं की पेशंटला इंजेक्शन द्या, आणि आता असं बोलताय की नाही पेशंटला इंजेक्शन नाही देऊ शकत, आधी तुम्ही सोनोग्राफी वगैरे करा आणि मग तुम्हाला इंजेक्शन देते. म्हणजे किती खोटेपणा करतात हे असे डॉक्टर. म्हणजे मी त्यांना काय बोललो, तुम्ही सिस्टरला बोलले होते ना इंजेक्शन द्यायला, पण तुम्ही चेक करून तुम्ही इंजेक्शन द्या ना. सिस्टर म्हणते की सर पण आले तर हाच इंजेक्शन देणार. म्हणजे न चेक करता तुम्ही नंतर बोलता. ज्यावेळी तुम्ही पलटी खाली त्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ चालू केला त्यानंतर तुम्ही पलटी खाली आणि वरून आम्हालाच बोलतात की मी काय बोललो काय नाही बोललो तुम्हाला काय माहिती. म्हणजे किती खोटेपणा करायला लागले ते. त्यामुळे माझं एवढं पेन होतं. त्यानं साधे म्हणजे गोळ्या दिल्या आणि सिक्युरिटीला म्हणतो की याला व्हिडिओ बाहेर पाठवा, पोलिसांना बोलवा. आम्ही बोललो हा बोलवा पोलिसांना. सिक्युरिटीला म्हणतो की यांना बाहेर काढा. मी म्हणलो आणि म्हणतो मी पोलीस कंप्लेंट कर म्हणलो. बिंदास्त तू करतो का मी करतो म्हणलो. मी पोलीस स्टेशनची कंप्लेंट. आणि म्हणलो तू झोपा येतं की काय येतं. ते झोपा काढायला येतात का डॉक्टर. तुमचं काम आहे की चेकिंग करणं म्हणजे तपासणं काम आहे पेशंटचं. बाबा इमर्जन्सी पेशंट आलाय त्यांचं काम नाही का चेक करायचं का नुसतं तुम्ही कुठल्या पण औषध देणार. त्यामुळे तुम्ही मित्रांनो त्यामुळे मी जो आधीचा व्हिडिओ होता त्यावेळेला मी शूट केलं नव्हतं. कारण ते नर्स बरोबर बोलते सगळं मोबाईल वगैरे, कारण आपल्याला ही जी गरज नव्हती. ज्यावेळी डॉक्टर आल्यानंतर त्याचा ॲटिट्यूड म्हणजे कसं काय झालं, त्याची झोप मोठी झाली. झोप मोडल्यामुळं म्हणजे आम्हाला बोलायला की काय झालं हे झालं. मी म्हटलं तुम्ही चेक तरी करा. तर मी चेक करणार तुम्हाला काय होतं, तुम्ही डॉक्टर का मी डॉक्टर असा म्हणून त्याने हे केला. गोळ्या पाहिजे का नको हे. तर मी म्हटलं इंजेक्शन पण द्या. आता तू देणार होती तर मग तुम्ही मग गोळ्या घ्या. मग ते मी म्हणलो ठीक आहे गोळ्या द्या. मग म्हणलं तुझा बँड बरोबर वाजवतो
तर आता त्याचा पुढचा व्हिडिओ बघा, त्याचं काय काय बोलतो. आणि सामान्य माणसांना जर असं तो हे डॉक्टर लोक अशी जर वागणूक देत असतील तर गरिबांचे किती हाल होत असतील याचा पण विचार केला पाहिजे ना. कारण ह्याच्यामध्ये प्रशासनाचा दोष काय नसतोय. असे नालायक डॉक्टर असतात, मला वाटतं ते डॉक्टर नसते कंपाऊंडरच्या सारखी हे आहेत. आणि किती कंडिशन बेकार होती. सकाळी आम्ही 4 वाजता गेलो डॉक्टरकडे की काहीतरी तात्पुरता इंजेक्शन मारलं तर थोडाफार इलाज तरी होईल, पण तिकडे गेल्यावर आम्हाला काहीच रिस्पॉन्स भेटला नाही. आम्ही शेवटी तसंच आलो, तिकडेच गोळ्या घेतल्या आणि तसंच घरी आलो. आणि यांचा शब्द कसा आहे, शिकवलेला होतो की बाहेर काढा, म्हणजे तुझ्या बापाचाही आहे काय, तो आम्हाला बाहेर काढणार, तू डॉक्टर आहेस ना. डॉक्टर काय करतो, पूर्ण चेक करतो बाबा काय प्रॉब्लेम आहे काय नाही, मग त्यानंतर तू इंजेक्शन द्यायचं. तू झोपेतून सांगतो की सिस्टरला इंजेक्शन दे, हा कुठला न्याय आहे. मला वाटतं तो डॉक्टर नाहीच आहे. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ काढून चुकी केली का बघा, कारण त्याचे मी ज्यावेळी ओपन व्हिडिओ ह्याच्यावर डायरेक्ट व्हिडिओ काढायला घेतला ते जे टोन सगळी चेंज झाली. म्हणजे मी ज्यावेळी त्याला वाटलं, मी सांगताना सांगितलं मी तुझा अपलोड करणार व्हिडिओ म्हणून, त्यानंतर त्याने जो बदल केला बोलण्याचा, आणि मग आम्ही आलो, त्या गोळ्या घेतल्या वगैरे, आणि त्यानंतर म्हटलं आता जाऊ, हिला सांगितलं, त्याने काही इंजेक्शन दिलं नाही, त्या नॉर्मली गोळ्या दिल्या. तर तो काय म्हणतोय, मेडिकलवाला जर बोलला इंजेक्शन द्या तर मेडिकलवाला बोलणार मेडिकलवाल्याचा काय संबंध आहे इंजेक्शन त्याच्यामध्ये? द्यायला सांगितलं तर मी देणार. आणि तू डॉक्टर आहेस का, कोण आहेस, डॉक्टर भंगी आहेस? काय? फालतूचा माणूस. तर मित्रांनो, आम्हाला एवढंच बोलायचं होतं, कारण खूप त्रास झाला होता या गोष्टीचा. मला व्हिडिओ काढायची गरजच नव्हती, पण अशा लोकांमध्ये तर जे गरीब लोक असतात त्यांना काय करत असतील. आणि अशा नाईटला जे डॉक्टर असतात ना त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण झोपा काढतात काय ते, हे जाऊ दे, आपल्याला काय कोणाचं हे करायचं नाही, पण इथून पुढे तिने अशा चुका करू नयेत म्हणून तेवढंच. आणि हे आहे वसईविरारचं जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये नाईट लावतात, त्याचं नाव आहे धीरज. आम्हाला धीरज नाव सांगितलं, धीरज फक्त नाव सांगितलं, पण हे आडनाव वगैरे काही म्हणजे सांगितलं नाही. नाव पण खरं आहे की नाही की माहिती नाही. हा. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की आम्ही योग्य केले का नाही. तुम्ही नाही देणार आहे. का नाही देणार आहे? मी डॉक्टर आहे, मी डिसाईड. आधी तुम्ही काय बोलले होते? आधी काय बोलले होते? इंजेक्शन देणार. आधी काय बोललो नाही बोललो, तुम्ही बोललेले का? एक मिनिट सांगा, आधी काय बोलले होते तुम्ही? इंजेक्शन देणार. तुम्हाला जी गरज आहे ती मी देणार आहे. तुम्ही डॉक्टर आहे का? मग आता तुम्ही आधी काय बोलले त्या मॅडम इंजेक्शन कोण द्या? आधी बोललोय? हा? तुम्ही माझ्याशी बोलले का? काय आधी काय त्यांना सांगितलं तुम्ही इंजेक्शन द्या? मला भेटलेत का? का? मग तुम्ही त्यांना काय बोलला की मी एक तास मी इंजेक्शन त्यांना द्या? काय बोललो तुम्ही ऐकलंय का? हा. त्यांनी स्वतः बोलले डॉक्टर अरे सांगितलं मी इंजेक्शन आलोय तुमच्या समोर, इंजेक्शन टॅबलेट देतो, तुम्हाला हवंय की नाही हवंय? तुम्ही आता पेन तुम्हाला टॅबलेटची गरज ठीक आहे आहे. की नाही आहे? द्या, टॅबलेट द्या, बघतो. आता तुम्ही तुम्हाला सांगितलं सोनोग्राफी ना, दिली. एक मिनिट सर. तुम्ही आता तुम्ही सोनोग्राफी करा, सांगितलं ना. त्यानंतर ते काय काय म्हणले? त्यानंतर मी डिसाईड करणार एक इंजेक्शन मिनिट. द्यायचं की नाही द्यायचं. थांब थांब. तुम्ही सोनोग्राफी एक मिनिट ऐका, तिने काय सांगितलं मला त्याच्यामध्ये ऐका. injection हो द्यायचं सर की नाही ऐका, द्यायचं. तिने काय म्हणले आता मला सांगा, ते डायरेक्ट इंजेक्शन मला इंजेक्शन ती direct injection द्यायला उठवते का नाही? आहे ते सोनोग्राफी केल्यानंतर मला कळेल. मला आता टॅबलेट पेन नाही नाही. पेशंटला बघण्याच्या आधीच कसं मग सिस्टरला तुम्ही कोणाला पेन काय होतं, सांगितलं? तुम्ही सांगा पेन होतं की मी इंजेक्शन? आलोय की नाही इथे? सिस्टरला सांगितलं मी आलो नाही इथे. फोन केल्यानंतर मी आलो ना. एक फोन मिनिट. केल्यानंतरच माणूस येतो ना. एक मिनिट. हो सर ऐका, ते फोन मॅडम केल्यानंतरच ऐका ऐका माणूस ऐका येईल ऐका, ना. त्या डायरेक्ट मला इंजेक्शन द्यायला तयार होत्या. त्यांनी तुम्हाला फोन केला, डॉक्टरने हा, मग सांगितलं. मी आल्यानंतर तुम्हाला टॅबलेट दिली आहे ना. एक मिनिट नाही, तुम्ही वाद करू मी नका वाद माझ्याशी. करून मी आता मीही करणार. बाहेर काढा यांना. काय काढा? मी बाहेर डायरेक्ट काढा. तुमचे कंप्लेंट करू शकतो. जावा कंप्लेंट करा. बोला काय करणार? जावा कंप्लेंट. मी तुम्हाला टॅबलेट दिली, तुम्ही घ्यायला. आम्ही काही सर्व डॉक्टरांना नावं ठेवत नाही, पण असे काही डॉक्टर असतात की त्यांच्यामुळे बाकीच्या डॉक्टरांची पण नावं खराब होतात, हॉस्पिटलचं नाव खराब होतं. तर जेणेकरून तुम्ही तसं करू नका. तुमची जी ड्युटी आहे, जे तुम्हाला जी पेशंटसाठी जी सेवा करायला दिले, ते तुम्ही प्रत्येक वेळी तिथे अवेलेबल राहा. असं करण्याने काही होणार नाही. शेवटी कसं पेशंटचे हाल होतात. आणि एवढं हॉस्पिटल चांगलं आहे, मस्त असं बनवलं आहे, आम्ही खूप सोयीस्कर. आशेने तिकडे गेलो होतो, पण निराश होऊन आम्ही एवढं रिटर्न म्हणजे घरी आलो. सोयीस्कर हॉस्पिटल आहे. पण अशा नाईटला असणारे जे डॉक्टर असतात त्यांना पेशंट महत्वाची असते, झोप त्यांना महत्वाची झोप असते. महत्वाची असते. patient त्यामुळे महत्वाचा त्यानं नसतो. काय केलं की झोपेतून उठवलं म्हणून त्यानं राग काढला. राग काढला. पण आम्ही पण लय हुशार माणसं आहेत. हा. तर त्याला सांगितलं मी तुझा व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे करणार. सांगायचं की हा व्हिडिओ जो आता तुम्ही पाहिलाय ना, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हे नाईटला जे असतात ना डॉक्टर, ते कसे लोकांशी वागतात, कसे करतात, ते लोकांना पण समजलं पाहिजे. तर चला, घेतो तुमची रजा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरात लवकर भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.